भाग क्रमांक 43 यूट्यूब परिवार. शुभ दिवस. आजच्या या सुंदर लेखात आपलं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी शिकून जातो. लहान मुलांपासून ते महिला पुरुष मंडळी या महिन्याची वाट पाहत असतात. पण या सगळ्यामध्ये श्रावण महिना म्हटलं की मनात एक वेगळीच भावना जागी होती. श्रावण म्हणजे फक्त पंचगातील एक महिना नाही. श्रावण म्हणजे भक्तीचा सुगंध. श्रावण म्हणजे हिरवाईची चादर. श्रावण म्हणजे रिमझिम पावसाच्या सरी, मातीचा सुगंध. श्रावण म्हणले की मंदिरातील घंटानाद ऐकू येतो. श्रावण म्हणजे उपवास आणि श्रद्धा. श्रावण म्हणजे माहेरवाशिणीच्या डोळ्यातील आनंद. किती तारखेला पंचमी येते सारखं कॅलेंडरमध्ये डोकावणार, कारण माहेरची ओढ असते. श्रावण म्हणजे गावाकडच्या आठवणीच्या साठवणी मनात जपलेल्या असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावण म्हणजे मनाला पुन्हा एकदा आपल्या माणसाशी जोडणारा महिना. पावसाळा सुरू झालेला असतो. साधारण 2-3 महिने झालेले असतात. उन्हाने कोरडी पडलेली धरती हिरव्या रंगाने नटलेली असते. शेताच्या बांधावर गवत उगवलेलं असतं. डोंगर हिरवेगार दिसतात. बकरी जनावरांना, हरिण, ससा यांना मुबलक चारा झालेला असतो. झाडाच्या पानावर पावसाचे थेंब मोत्यासारखे चमकत असतात. पावसाच्या सरी आल्या की झाडाखाली बसावं लागते. सकाळी घराच्या अंगणात पाऊस पडून गेलेला असतो. ओल्या मातीचा सुगंध वातावरणात दरवळत असतो. हलक्या पावसात मुलांना भिजायला खूप आवडायचे. कुठेतरी मंदिरात घंटा वाजत असते. एखादी आजी देवघरात दिवा लावत असते. आणि त्या सगळ्या वातावरणात मन नकळत म्हणतं, आला रे आला, श्रावण आला. श्रावण आला की वातावरणच बदलून जातं. देवघरात सकाळपासूनच पूजा सुरू होते. भगवान शंकराची भक्ती केली जाते. बेलपत्र, फुले, दूध, जल अर्पण केलं जातं. सोमवारचा उपवास केला जातो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच उपवास असतो. महादेवाच्या मंदिरात जाणाऱ्या भक्तांच्या पावलांचा आवाज, मंदिरातील घंटानाद आणि ओटावर असलेलं हर हर महादेव हे शब्द ऐकले की मनाला वेगळीच शांतता मिळते. श्रावणातील प्रत्येक सोमवार जणू भक्तीचा एक नवीन अध्याय घेऊन येतो. जण उपवास करतात, काही जण मंदिरात जातात, काही जण घरात पूजा करतात. पण या सगळ्यांच्या मागे असते ती श्रद्धा. श्रद्धेला मोठ्या दिखाव्याची गरज नसते. एखाद्या गरीब माणसाने महादेवासमोर ठेवलेले एक बेलपत्रही तितकंच मौल्यवान असतं. कारण देवाला वस्तूची किंमत नसते, भावनेची किंमत असते. श्रावण आपल्याला हे शिकवतो. श्रावण आणि गावाकडच्या आठवणी. तुम्ही शहरात राहत असला तरी ज्यांनी गावाकडचा श्रावण अनुभवला आहे त्यांच्यासाठी हा महिना कधीच विसरता येणार नाही. गावात श्रावण सुरू झाला की सगळंच वातावरण बदलून जायचं. घराच्या अंगणात सडा टाकला जायचा. सकाळी लवकर उठून अंगण झाडलं जायचं. काही घराच्या दारात सुंदर रांगोळी काढली जायची. पावसामुळे अंगण ओलसर असायचं. चुलीवरून धूर निघत असायचा. घरात गरमागरम चहाचा वास दरवळत असायचा. आई म्हणायची, आज श्रावणाचा सोमवार आहे, लवकर उठ. त्या एका वाक्यातही किती प्रेम असायचं. मुलं पण डोळे चोळत उठणार. त्यांना आठवणार आज श्रावणी सोमवार, उपवास, खिचडी खायला मिळणार. किती आनंद होता, मोजता येणार नाही. आज काळ बदलला आहे. घरं बदलली आहेत. जीवनशैली बदलली आहे. पण श्रावणाची आठवणी मात्र मनाच्या एखाद्या कोपऱ्यात अजून तशाच जिवंत आहे. माहेरवाशिणीचा श्रावण म्हटलं की माहेरवाशिणीची आठवण येते. लग्न झालेल्या मुली श्रावणात माहेरची ओढ लागते. माहेर म्हणजे तिच्यासाठी फक्त एक घर नसतं. माहेर म्हणजे आईची हाक, वडिलांचा आधार, भावाचा लाड, बहिणीशी केलेल्या गप्पा, अंगणातील झाड, घराच्या भिंती आणि बालपणीच्या हजारो आठवणी. श्रावणात एखादी मुलगी बाहेरी आली की आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. आईला तिच्या आवडीचे जेवण बनवायचं असतं. वडिलांना मुलीशी 2 शब्द बोलायचे असतात. भावाला बहिणीची मस्करी करायची असते. आणि मुलीला वाटतं किती मोठी झाली तरी माझे माहेर माझ्यासाठी तसंच आहे. माहेरच्या अंगणात पाऊल ठेवताना तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात. आईच्या पण डोळ्यांच्या कडा अलगद ओल्या होतात. पदर घेते, पदराने पुसते, भाकरीचा तुकडा डोक्यावरून टाकते. कारण आईच्या काळजाचा तुकडा आलेला असतो. कारण काही नाती अशी असतात की त्यांना किती वर्ष झाली तरी त्यांचं प्रेम कमी होत नाही. श्रावण आणि निसर्ग. श्रावण म्हणजे निसर्गाचा उत्सव. पावसाने धरती धुवून निघते. डोंगरावर हिरवाई पसरते.
नद्या नाले वाहू लागतात. शेतामध्ये पिकाची हिरवी पालवी दिसू लागते. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. झाडावर नवीन चैतन्य येतं. पक्ष्याचा किलबिलाट वाढतो. आकाशात काळे ढग दाटून येतात. कधी रिमझिम पाऊस पडतो तर कधी मुसळधार सरी बरसतात. पावसाच्या सरीमध्ये भिजलेली झाडं पाहिली की असं वाटतं जणू निसर्गाने स्वतःचा हिरवा शालू नेसला आहे. ओल्या मातीचा सुगंध मनाला वेड लावतो. खरं सांगायचं झालं तर श्रावणात निसर्ग फक्त सुंदर दिसत नाही, तो मनाशी बोलतो. शेतकऱ्यांसाठी श्रावणाचा आनंद शेतकऱ्यांसाठी वेगळाच असतो. पावसाच्या प्रत्येक थेंबात त्याला आपल्या शेताचं भविष्य दिसतं. ज्या शेतकरी वर्गाला पावसाची खूप ओढ असते. आकाशात ढग आले की त्याची नजर आकाशाकडे लागते. पाऊस पडला की त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटतं. शेतात हिरवळ दिसले की त्याच्या मनात आशेची पालवी फुटते. शेतकरी कधी स्वतःच्या सुखासाठी जगत नाही. तो मातीशी नातं जोडतो. मातीला आई मानतो. पावसाकडे आशेने पाहतो आणि आपल्या कष्टातून संपूर्ण समाजाचं पोट भरतो. म्हणून श्रावणातील हिरवळ पाहताना आपण शेतकऱ्याच्या कष्टाची आठवण ठेवली पाहिजे. श्रावणातील सण. श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल. नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, जन्माष्टमी असे अनेक सण या काळात येतात. प्रत्येक सणामागे एक सुंदर परंपरा आहे. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. रक्षाबंधनाला भाऊ बहिणीचा प्रेमाचा धागा अधिक घट्ट होतो. नारळी पौर्णिमेला समुद्राशी जोडलेली परंपरा आठवते. नारळी पौर्णिमेला कोळी लोक समुद्राला नारळ वाहतात. मोठा उत्सव साजरा करतात. जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. मंगळागौरमध्ये महिलांच्या हास्याने आणि पारंपरिक खेळाने वातावरण प्रसन्न होतं. हे सगळे सण आपल्याला एक गोष्ट सांगतात. माणूस कितीही आधुनिक झाला तरी त्याला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणारी नाती आणि परंपरा कधीही जुनी होत नाहीत. श्रावणातील झोके. श्रावण म्हटलं की झोपाळा आठवतो. गावात एखाद्या मोठ्या झाडाच्या मजबूत फांदीला 4 दिवस आधीच झोका बांधला जायचा. मुली झोके घ्यायच्या, मैत्रिणी एकत्र यायच्या. हसणं, गाणं, गप्पा आणि खेळणं यामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून जायचं. आज मोबाईलच्या पडद्यावर मनोरंजन मिळतं. मोबाईलमुळे फार वाटोळं झालं. शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. कामात लक्ष लागणं, भूक लागत नाही. मोबाईलने माणसाच्या हातात जग आलं. आपल्या सणांकडे दुर्लक्ष होत आहे. आजच्या पिढीचे पण त्या काळात झाडाला बांधलेल्या झोक्यावर मिळणारा आनंद वेगळाच होता. तो आनंद साधा होता पण मनापासून होता. श्रावण आणि आई. श्रावणात प्रत्येक आईची आठवण विशेष येते. आई सकाळी लवकर उठायची, घर आवरायची, देवघर स्वच्छ करायची, दिवा लावायची, पूजा करायची आणि मग घरातील प्रत्येकाच्या आवडीचं काहीतरी बनवायची. स्वतःच्या थकव्याचा विचार न करता आई संपूर्ण घराला आनंद देत असते. आईच्या हातचं साधं जेवणही श्रावणात विशेष चविष्ट वाटतं. कारण त्या जेवणात फक्त पदार्थ नसतो तर त्यात आईचं प्रेम असतं. आज आपण किती मोठ्या हॉटेलमध्ये जेवलो तरी आईच्या हातच्या साध्या भाकरीची, भाजीची किंवा गरम चहाची चव वेगळीच असते. कारण आईच्या हाताला प्रेमाचा स्पर्श असतो. म्हणून पोट भरते आणि मनही भरतं. श्रावण आणि वडील फारसं प्रेम व्यक्त करीत नाहीत, पण त्यांचं प्रेम त्यांच्या कृतीत असतं. पावसात मुलगा शाळेत जावा म्हणून छत्री घेऊन उभे राहणारे वडील, शेतात काम करताना मुलांच्या भविष्याचा विचार करणारे वडील, मुलांना शिक्षणासाठी शहरात पाठवताना मनात काळजी ठेवून बाहेर धीर देणारे वडील, ही सगळी वडिलांची प्रेमाची रूपं आहेत. श्रावणातील पावसाच्या सरी पाहताना कधी मनात प्रश्न येतो. आपल्या आयुष्यात छत्री बनून उभे राहिलेल्या त्या माणसासाठी आपण काय केलं, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. श्रावण आपल्याला काय शिकवतं? श्रावण आपल्याला भक्ती शिकवतो, पण त्याचबरोबर संयमही शिकवतं. श्रावण आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवतो, मातीचा आदर करायला शिकवतो, आई-वडिलांची किंमत समजून घ्यायला शिकवतो, नाती जपायला शिकवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन शांत ठेवायला शिकवतो. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण काहीतरी मिळवण्यासाठी धावत आहे. पैसा हवा आहे, यश हवा आहे, मोठं घर हवं आहे, मोठी गाडी हवी आहे. पण या सगळ्यांच्या मागे धावताना आपण मनाची शांतता हरवतो. श्रावण जणू आपल्याला थांबवतो आणि म्हणतो, थोडं थांब, निसर्गाकडे बघ, आई-वडिलांशी बोल, आपल्या माणसाची विचारपूस कर, देवाचं स्मरण कर.
आणि स्वतःच्या मनाशी थोडं बोल. श्रावणातील भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. भक्ती म्हणजे एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणं. भक्ती म्हणजे एखाद्या वृद्धाची विचारपूस करणं. भक्ती म्हणजे आईवडिलांचा सन्मान करणं. भक्ती म्हणजे निसर्गाचं रक्षण करणं. भक्ती म्हणजे एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं. भक्ती म्हणजे मनात द्वेष न ठेवणं. आणि भक्ती म्हणजे एक संकटात देवावर विश्वास ठेवून योग्य मार्गाने चालत राहणं. म्हणूनच श्रावण आपल्याला केवळ पूजा शिकवत नाही, तो माणूस पण शिकवतो. आजचा श्रावण आणि जुन्या आठवणी. आज आपण शहरात राहतो. उंच इमारती आहेत, काचेच्या खिडक्या आहेत, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे. तरी पावसाचा पहिला थेंब पडला की मन गावाकडे धावतं. हे जुनं घर आठवतं, अंगण आठवतं, मातीचा वास आठवतो, मित्रासोबत केलेली मस्ती आठवते. पावसात भिजत घरी परतण्याचे दिवस आठवतात. काही आठवणी परत येत नाही, काही माणसं पुन्हा भेटत नाही, काही दिवस पुन्हा जगता येत नाही, पण त्या आठवणी आपल्या मनात कायम जिवंत राहतात. म्हणूनच श्रावण आला की मन थोडं भावूक होतं. श्रावण म्हणजे मनाचा आरसा. श्रावणात निसर्ग स्वच्छ होतो. पाऊस धूळ धुवून काढतो, झाडाचे पाने स्वच्छ होतात, धरती हिरवी होते. कदाचित श्रावण आपल्याला सांगतो, जसा पाऊस धरती स्वच्छ करतो, तसं प्रेम आणि चांगले विचार मन स्वच्छ करतात. मनात साठवलेला राग सोडा, जुने गैरसमज दूर करा, आपल्या माणसांना जवळ करा. ज्यांनी आपल्यासाठी काय केले त्यांचे आभार माना, आणि ज्यांना आपल्या एका शब्दाची गरज आहे त्यांच्याशी प्रेमाने बोला. कारण आयुष्य खूप छोटं आहे. शेवटचा पावसाचा थेंब श्रोते हो. श्रावण येतो, काही दिवस राहतो आणि निघून जातो. पाऊस एक दिवस थांबतो, हिरवाईचा रंग हळूहळू बदलतो, सण संपतात, झोके थांबतात, मंदिरातील गर्दी कमी होते. पण श्रावण आपल्या मनात काहीतरी ठेवून जातो. तो ठेवून जातो आईची आठवण, वडिलांचा आधार, माहेरची ओढ, गावची माती, पावसाचा सुगंध, निसर्गाची हिरवाई, देवावरील श्रद्धा आणि माणुसकीची जाणीव. म्हणून हा श्रावण फक्त कॅलेंडरवरचा एक महिना नाही. श्रावण ही एक भावना आहे. ती भावना प्रत्येक पावसाच्या थेंबात आहे, ती मंदिरातील प्रत्येक घंटानादात आहे, ती आईच्या हातच्या जेवणात आहे, ती वडिलांच्या काळजीत आहे, ती बहिणीच्या प्रेमात आहे, ती शेतकऱ्यांच्या घामात आहे, ती मातीच्या सुगंधात आहे, आणि आपल्या आठवणीच्या कोपऱ्यात कायम जिवंत आहे. चला, या श्रावणात आपण एक संकल्प करूया. निसर्गावर प्रेम करूया, नाती जपूया, गरजूंची मदत करूया, मनातील राग आणि अहंकार बाजूला ठेवूया, आणि आपल्या संस्कृतीच्या सुंदर परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. कारण काळ बदलतो आहे, पिढ्या बदलतात, जीवनशैली बदलते, पण प्रेम, श्रद्धा, नाती आणि माणुसकी कधीही जुनी होत नाही. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात महादेवाच्या चरणी एक प्रार्थना करा. दर सोमवारी मंदिराला भेट द्या. हे महादेवा, आमच्या घरात सुख ठेव, आमच्या मनात शांतता ठेव, आमच्या नात्यात प्रेम आमच्या मनात शांतता ठेव, आमच्या नात्यामध्ये प्रेम ठेव, शेतकऱ्यांच्या शेतात हिरवळ ठेव, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा एक सुंदर किरण ठेव. हर हर महादेव. श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.